तरसे उत सबको तेरे। हाँ कब से थे तरसे उत सबको तेरे। श्री गणेशा देवा दुख हरता मेरे। तेरे द्वारे जो भी आए झोली भर भर खुशियाँ पाए। विघ्नों का तू तारण हारा महिमा तेरी सब जग गाए। हो जय हो श्री गणेशा देवा गणराया। जय हो श्री गणेशा देवा गणराया। झूमो नाचो गाओ मारा बप्पा आया। तेरा उत्सव मनाने तेरा भक्त आया। किस्मत बदलते मैंने देखा बप्पा तेरे द्वारे। हो हाँ किस्मत बदलते मैंने देखा बप्पा तेरे द्वारे। जाने का जानन सबके मन की तुम ही पालन हारे। थाल सजाए दीप जलाए हे सिद्धि विनायक तुम्हें सिंदूर चढ़ाए। भोग लगे मोदक का ढोल ताश बाजे। भक्ति में भक्त सब झूम झूम नाचे। गूंज तेरा जय जयकार चहु और चमत्कार। सबकी पुकार सुने मेरे सरकार। हो जय हो श्री गणेशा देवा। छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा। धर्मवीर शंभूराजे आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना कोरणी साल। विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र वंदन। कळेगावचे ग्रामदैवत धर्मराज आणि भैरवनाथाला साष्टांग प्रणाम। आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माय बाप रसिक प्रेक्षकांचं सुस्वागतम 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 सुस्वागतम। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा। धर्मवीर शंभूराजे आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना कोरणी साल। विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र वंदन। कळेगावचे ग्रामदैवत धर्मराज आणि भैरवनाथाला साष्टांग प्रणाम। आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माय बाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। जिल्हास्तरीय विजेते आणि गणराया अवॉर्ड प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री भैरवनाथ ताली मंडळ डबन गल्ली कळे सविनय सादर करीत आहे। दररोजचं वर्तमानपत्र उघडलं की थेट बेंगुला झिंजिडा आणण्याला बातम्या समोर येत आहेत। न्यूज चॅनल मधून दिसणारे दृश्य काळीज गोठवून टाकतात। कलकत्त्यामध्ये डॉक्टर महिलेवर बलात्कार। उरणमध्ये यशस्वी शिंदे या 15 वर्षीय वयाच्या तरुणीचा दाऊद शेखनं बलात्कार करून खून केला। शेख इथल्या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार। बदलापूर इथं 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार। नायगाव इथं 7 वर्षीय मुलगी ठरली अत्याचाराचा बळी। 2 वर्षांपूर्वी कोपर्डीच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरून गेलेला होता। मात्र आता 2 दिवस आड या घडणाऱ्या घटना पाहून मन मेंदू आणि काळीज सारच बधी होऊन गेले। याचं ऐकताना याचं पाहताना एकच प्रश्न मनात येतो की आपण कुठल्या महाराष्ट्रात राहतो। आज का तो शिवछत्रपतींचा महाराष्ट्र की देवालयातील देवता म्हणून पूजली जात होती। जिथं स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले जात होते। सामर्थ्याने फक्त लढण्यासाठी वापरलं जात होतं, स्त्रीवर अत्याचार करण्यासाठी नाही। स्वराज्यावर जीव उधळणारी माणसं या स्वराज्याला आणि स्वराज्यातील स्त्रियांना जीवापाड जपत होती। त्याच महाराष्ट्रात या लाजीरवाण्या घटना या वाचलेला असं किती किती असाय। 2-4 वर्षाच्या मुली सुद्धा सुटू नयेत आणि कुठल्या भयानक अंधाराकडे चालू आहोत आपण।
आमच्या लेकी बाईला जर सुरक्षित फिरणं मुश्किल झालेलं आहे तर काय करतोय आपण? या अंधारातच एक काळसारखा पैदा होतो आहे, लव जहाज. धर्मजातीचे काटेरी दात रोवत वाचता फैलावते आहे चहूबाजूनी. खरंच वाचनेला जात धर्म असते, जिथं 2-4 वर्षांचे कोवळे जीव कळत नाही, जिथं भाऊ बहीण यांची नातीही जुळत नाही, फक्त तिच्या शरीराचे लचके तोडणं एवढंच पशुत्व होतं, तिथं या महाराष्ट्राला पुन्हा गरज भासते युगपुरुष छत्रपती शिवरायांची. वाळवीच्या पावलांनी पोखरणारी ही वासना आपल्या घरादाराला उद्ध्वस्त करण्याआधी जागे व्हा. छत्रपतींचा हा महाराष्ट्र बेचिराग होण्याआधी पुन्हा नव्या उर्मीनं उठा. ही वाळवी काही शिकण्यासाठी सादर करत आहे काळजाला फेडणारा एक हृदयस्पर्शी जिवंत देखावा. वाळवीच्या पावलांनी पावलांनी. क्यों अहमद मियां, बड़े टेंशन में रह रहे हैं आप? अरे क्या बताऊं जुनेद भाई, हम जैसे सफियों का दिमाग टेंशन में तो रहेगा. अच्छा, वो क्या हिंदुस्तान का टेंशन ले रहे हो? हाँ मियां, वही तो. वैसे तो हिंदुस्तान पर हमला नहीं कर सकते. पहले कारगिल हुआ, 26/11 को हमने हमारे दहशतगर्द गंवाए और उसके बाद भी बहुत सारे हमले किए, पर हासिल क्या हुआ? सिर्फ नाकामयाबी. मियां, हिंदुस्तान को उसकी सरजमीन पे झुकाना मुश्किल है. कोई मुश्किल बात नहीं है अहमद मियां. और एक बात बताऊं जी, इनके सरजमीन को झुकाने के लिए हमें यहाँ से आतंकवादी भेजने की कोई जरूरत ही नहीं है. तो हम हिंदुस्तान में ही आतंकवादी पैदा करेंगे. हाँ, वो कैसे? अहमद मियां, अपने कौम के लिए लड़ने वाले मुहाजिरों की कमी नहीं है वहाँ हिंदुस्तान में. जानते हो, सदियों पहले आलमगीर औरंगजेब ने मूर्तियां तोड़कर इस्लाम फैलाया था. आज भी हम मूर्तियां तोड़ रहे हैं, पर मंदिरों की नहीं. मतलब हिंदुस्तानी लड़कियों को बर्बाद करके हम अपनी कौम की जंग लड़ेंगे. जिहाद कामयाब रहे, अल्लाह ताला की रज़ामंदी बरकरार रहे इंशाअल्लाह. सलीम काय बघतोयस असं? ये झील सी आंखें, ये सेफ जैसे गाल, ये रेशमी जुल्फ, ये अनार जैसे होंठ तुम्हें ही देख रहे हैं मोहतरमा. तुम्हारे अलावा यहाँ पे देखने लायक कोई और है? अच्छा, इतकं काय बरं माझं? जाने मन, जो इश्क की आग में जल रहा है वही बयां कर सकता है कि क्या चीज हो तुम. खरंच इतका प्रेम करतोस माझ्यावर? एनी डाउट? दिव्या मेरी जान, मैं तुमसे बेपनाह मोहब्बत करता हूं. तुमने महसूस नहीं किया अब तक? हो सलीम, मी तर तुझ्याशिवाय एक क्षण भी राहू शकत नाही. एक पल भी नहीं? तो बताओ मेरे लिए क्या कर सकती हो तुम? बताओ. सलीम, तू म्हणशील ते सगळं करायची तयारी माझी. देख लो जाने मन, अगर ऐन वक्त पे मुझे दगा दिया तो जान देने के अलावा मेरे पास चारा नहीं रहेगा. मेरी जिंदगी और मौत तुम्हारे हाथ है जाने मन. सलीम, तशी वेळ आली ना तर दोघंही जीव देऊ. ग्रेट, दिस इज कॉल्ड कमिटमेंट माय डियर. बाय द वे दिव्या, तुम यहाँ हॉस्टल छोड़ के मेरे साथ रहती हो, ये तुम्हारे घर वालों को पता है ना? नाही रे, पण बोले मी आता. व्हाट? आज तक तुमने नहीं कहा उनसे? अब तुम्हें क्या लगता है कि इसके बाद अगर तुम उनसे बोलोगी तो वो इसकी इजाजत दे देंगे? सलीम, तू सांग त्यांनी परवानगी नाही दिली तर आपण काय करायचं? दिव्या, ऐसी मनहूस बातें मत करो यार. मेरा जी घबरा जाता है. मैं ये सहन नहीं कर सकता. मैं मर जाऊंगा. मैं नहीं जी सकता तुम्हारे बगैर. मैं तुम्हें छोड़ नहीं सकता. सलीम प्लीज, इतका काय हातबल होतोस?
माझ्यासोबत जगून दाखवायची तयारी आहे ना तुझी? हाँ, ऐसी कोई बात नहीं है, लेकिन दिव्या, अगर तुम्हारे घर वालों ने इसकी इजाजत नहीं दी तो आगे क्या करेंगे हम? पुढं काय करायचं म्हणजे? नाही दिली तर नाही दिली, परवानगी दिली नाही तरी तुझ्यासोबत आयुष्य काढण्याची तयारी आहे माझी. दिव्या, हे बघ सनी, कितीही त्रास होऊ दे, कितीही संकट येऊ दे, या सगळ्याला समर्थपणे तोंड देईन मी, पण तुझी साथ कधीही सोडणार नाही. ग्रेट ग्रेट दिव्या, यही उम्मीद थी मुझे तुमसे. सनी, दिव्या, सनी एवढा एक्साइटेड होतोस? बात दिव्या, तुमने आज मेरे दिल का एक बहुत बड़ा बोझ हल्का कर दिया है. अरे पण इतका आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? माझ्यावर विश्वास नव्हता का? ऐसी बात नहीं, मग लेकिन हमारे मजहब अलग, तौर तरीके अलग, इसीलिए कभी कभी डर लगता था कि ये सारी चीजें हमारे इश्क के आड़े तो नहीं आएंगी ना, बस इसलिए थोड़ा शक था. सनी, नको ना भिऊस तू, काही नको घाबरूया. दिव्या, हा तुझा जो हात धरलाय ना मी, तो सोडण्यासाठी नाही, आयुष्यभर सदैव मी तुझ्यासोबत असेल. थँक्स माय डार्लिंग, थँक्स. आय लव्ह यू माय डार्लिंग. सनी, बोल ना. अहो तो पेपर ठेवा आधी. आज मुलगी यायची आहे ना हॉस्टेलवरून आणि तिला आणायला बस स्टँडवर जाणार आहात ना? हो ग, खरं तर मी तिला आणायला हॉस्टेलवर जाणार, पण तीच बोलली बसने येते म्हणाली. बस नाही येते म्हणाली, मग हॉस्टेलवर का नाही? अहो का कोणास ठाऊक, पण नको नको ते विचार मनात येतात आणि ना उगीच हुरहुर लागून राहते मनाला. सुभद्रा, अगं वेगळी आहेस का तू? कशाला उगीच काळजी करत बसतेस? आपली दिव्या आता मोठी झाली आहे, लहान नाही, आणि चांगलं वाईट सगळं कळतं ग तिला. आणि उगीच काळजी करू नकोस आणि स्वतःच विनाकारण स्वास्थ्य बिघडवून ठेवू नकोस. अहो बघा ना, मुलगी हॉस्टेलला गेल्यापासून अशी दुरावल्यासारखी झाली आपल्याला. धड हॉस्टेलवर भेटायला येऊ देत नाही आणि इथं आली ना तरी सुद्धा कुठंतरी हरवल्यासारखी असते. तिच्या मनामध्ये काय चाललंय हेच कळत नाहीये मला. खरं सांगू का सुभद्रा, आपण आपल्या मुलांना मोकळेपण द्यायला हवं. त्यांच्या आबाळात त्यांना मुक्तपणे विहार करू द्यावा. त्याने आकाशात झेप घेण्या अगोदरच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करू नये आपला. अहो तुम्ही म्हणताय हे सगळं खरं आहे, पण तरीही उगाच काळजी करतेस बघ. म्हणायला सोपं आहे हो तुम्हाला हे, पण आई झाल्याशिवाय तुम्हाला नाही कळायचं. आणि खरं सांगू का, आई होण्याआधी सुद्धा मी एक स्त्री आहे. मुलीचं वळण लगेच कळतं मला. थोडी काळजी घ्यायला हवी हो. आता ती आपल्याला हॉस्टेलवर येऊ देत नाही, एवढ्यावरून तुम्हाला तरी काहीतरी वाटायला हवं ना. काही वाटत नाही, आता जग खूप पुढे गेली सुभद्रा. बास 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 बास, माझं काही एक पटणार नाही तुम्हाला. काहीतरी विचित्र घडलं ना की मग तुमचे डोळे उघडतील. ते राहू दे, तुम्ही तिला स्टँडवर जाताय ना आणायला? हो हो हो, विसरलोच होतो मी. बरं बाई, निघतो. आता कोण आलं यावेळी? दिव्या, तू? अगं तू घरी कशी आलीस? कशी म्हणजे? मी येणारच होते ना. का तुला का आश्चर्य वाटतं? अगं आश्चर्य नाही ग, पण तुला तुझे बाबा न्यायला येणार होते ना स्टँडवर. हो, पण तूच मला मागापासून गप्पामध्ये गुंतवून ठेवलंस ना, आणि वेळ झाला मला. जाणारच होतो, तेवढ्यात ती घरी आली. तुम्ही गप्पा बसा हो. दिव्या, तू मला पहिल्यांदा सांग की तू कशी आलीस? अगं काय झालंय काय तुला? सतत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतेस. आपणाला थोडाही त्रास होऊ न देता पोरगी घरी आली. अगं तिच्या त्रासाचा विचार कर की आल्या आल्या पोरगीची उलट तपासणी सुरू केलीस. बाबा बरोबर आहे तिचं. काही शंका असू शकतात तिच्या मनात. आणि हो आहे, मी सांगते तुला, मी तर थेट आले म्हणजे सलीम सोडायला आला होता मला. सलीम? म्हणजे तुझा तो मित्र? हो, पण तो आता माझा फक्त मित्र नाहीये.
तो आता माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे. अगं हे काय बोलतीस तू? अहो बघितलं का तुम्ही? म्हणजे माझीच भीती खरी ठरली ना. तू थांब का जरा, उगीच आकांड तांडव करू नकोस. दिव्या, आम्ही तुझ्यावर गैरविश्वास दाखवतो असं नाही, पण तरीही मला आयुष्याचा एवढा मोठा निर्णय असा तर्कपडकी घेतेस. आम्हाला साधं विचारावं, आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला? बाबा, हो बाबा, तुमच्याशी बोलायला म्हणून तर आलीये ना. तुमची परवानगी घेऊनच पुढच्या गोष्टी करेन. आई बाबा, चला आता मी थकली हो आणि मला भूकही लागली. आपण थोडं या विषयावर नंतर बोलूया का? थांब दिव्या, इतका बरोबर बोलून तू जाऊ शकत नाहीस. कम ऑन मम्मा, म्हणजे बोलू म्हटलं ना मी थोड्या वेळात. अगं दमलीये मी खूप, मला भूक लागलीये. आलेच मी. अहो काय आहे ही मुलगी, म्हणजे कसं सांभाळायचं हिला? शांत हो सुभद्रा, शांत हो. ती आपल्याशी बोलायला आली ना, हेच महत्वाचं. अहो पण तो कोण, कुठला सलीम, त्याचं नाव गाव काही पत्ता माहित नाही आपल्याला. आणि तो इथं पण सोडायला येतो पण घरामध्ये येत नाही, याचा अर्थ तरी काय? हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मला हे सगळं काहीतरी भीतीदायक वाटतंय, भयानक वाटतंय सगळं. नको का विचार करू. आजकालची मुलं अशीच असतात. आणि हे बघ, आपणच काळाप्रमाणे बदलायला हवं. सगळं काही सविस्तर बोलू आपण तिच्याशी. अगं मी आहे ना. परमेश्वराची प्रार्थना केली, काय चुकीचं केलं त्यात? अगं पण ही कुठली प्रथा आणलीयस आपल्या घरामध्ये? आपल्या देवळात जाऊन देवाच्या पाया पड. हाच आपल्यासारख्या अडाणी माणसाने घातलेला घोळ आहे सगळा. म्हणजे देव, अल्लाह, परमेश्वर, येशू सगळे एक असतात ग. आणि मुळात असं काही नसतंच. असते ती फक्त एक नैसर्गिक शक्ती. मग तुम्ही त्या शक्तीला नमाज पडा किंवा नमस्कार करा, काही फरक पडत नाही. आणि मी काही फरक मानतही नाही. हो 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 हो, तुझं सगळं मान्य आहे मला. आजकालची मुलं तुम्ही म्हणून मोकळे पण दिले, याचा अर्थ असा नको व्हायला की तुम्ही कुठेतरी असं भरकटत जावं. हो काय भरकटत जाऊ? नमाज पठण चूक आहे का म्हणून स्वतःचा धर्म सोडायचा? अगं तू हिंदू आहेस हे लक्षात आहे का तुझ्या? हिंदू नमाज पढत नाही तर ते पाया पडतात, हे एवढं माहित नाही तुला? चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न. पण मला आधी हे सांग, हे सारं कशासाठी? बाबा, तुमच्या मनातली घाण काढून टाकण्यासाठी. परमेश्वराजवळ हिंदू मुस्लिम असं काही फरक नसतो हे दाखवून देण्यासाठी. जिथे माझी श्रद्धा आहे तिथं मी नमस्कार करेन किंवा नमाज पडेन, माझी मर्जी. तुम्ही नाव बदललं म्हणून ईश्वर बदलत नाही की भावनाही बदलत नाही. अगं कुठं शिकलीस का हे असं वर तोंड करून बोलायला? हे बघ, तू म्हणतेस ते सगळं खरंही असेल. अहो सगळं खरं असेल काय सांगताय तुम्ही? तुम्ही असं गुळू बोलून तिला लाडावून ठेवले बरं का? नको तितकी मोकळी दिली ना, त्याचा गैरफायदा घेते ती. आणि काय का दिव्या, एवढा तुझा तो सलीम लाडाचा, मग तुला घरी सोडायला का नाही बनाला? बाहेरच्या बाहेर तोंड लपवून का निघून गेला? आणि हे सगळं तू करतेस ना, जे नमाज वगैरे आहे ते, तर मला सांग, तो सलीम कधी देवळामध्ये जाऊन पाया तरी पडला का देवाच्या? हे बघ दिव्या, एक सांगते मी, मला परधर्मीय
मी धर्म भेदभाव मानत नाही, पण तुम्हाला ते पटणारच नाही. मला खरंच कंटाळा आला या सगळ्याचा. दिव्या, म्हणून मी गावी यायला नको म्हणत असते. माझं जग तिथे छान चालतं. तुझं जग म्हणजे तू आणि सलीम? हो बाबा, तुम्हाला खरं काय ते सांगते आज. आई, बाबा, सलीम आणि मी गेले 6 महिने आम्ही लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतो. म्हणजे तू हॉस्टेलला राहत नाहीस? नाही बघा पोरीला कसं शेण घातलं आपल्या तोंडात. तरीच म्हणत होते की ही हॉस्टेलला का येऊ देत नाही आपल्याला. वेळीच सावध असतं ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर. आणि काही बिघडलेलं नाहीये, आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगते, याचा इश्यू करू नका प्लीज. ऐकताय ना काय करून बसलीये ही पोर, बघा जरा. आता तरी सावरा हो तिला अडवा. वाटोळं करून गेलो की स्वतःच. सुभद्रा, शांत हो सुभद्रा. काय केलं तू? हे बघ, होईल सगळं नीट, पण शांत व्हा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम जनाब भाई, फरमाइए. सलीम मेरी जान, कैसा है तू? बस आपकी दुआ है और अल्लाह ताला का रहम. खुश हूँ, आबाद हूँ. आप बताइए. अच्छा सुन, हाँ. तेरे अकाउंट में आज 10 लाख भेज रहे हैं. पाकिस्तान सेंट्रल ब्यूरो चीफ ने तुम्हारी खुल के तारीफ की है. बस तुम ऐसे ही हिंदुस्तानी लड़कियों को बर्बाद करते रहना, मालामाल हो जाओगे. आप बेफिक्र रहिए जनाब. आज तक 80 लड़कियों की जिंदगी तबाह की है हमने. उन्हें जहन्नम की तपिश में चलने के लिए मजबूर किया है हमने, और ये सिलसिला ऐसे ही जारी रहेगा. भाई आपको एक बात बताऊं, ये हिंदुस्तानी लड़कियां ना कमाल होती है, कमाल. इश्क के नाम पर जान छिड़कती है और बिस्तर में तूफान बन जाती है. कमाल. ऐश करो मेरी जान, ऐश करो. अच्छा सुनो जी. फिलहाल जो तेरे बाहों में खोई है ना, उसे छोड़ दो. अच्छा, बर्बाद तो हो ही चुकी होगी पूरी. बिल्कुल. तो अब नया परिंदा पकड़ लो. फिर से एक बार 10 लाख तुम्हारा इंतजार कर रहे होंगे. अरे जुनैद भाई, आप सिर्फ कैश तैयार रखिए, नया परिंदा जल्द ही जाल में आएगा. आप इत्मीनान रखिए. और वहाँ पाकिस्तान में सब खैरियत? आप यहाँ की बातें मत कीजिए, बस मकसद याद रखना भाईजान. बिल्कुल. इंशाल्लाह. पाकिस्तान जिंदाबाद. खुदा हाफिज. खुदा हाफिज. दिव्या, अरे तुम तो कल आने वाली थी ना? नाही थांबले सरी. तिथे त्या घरात ना आता जागा नाहीये मला. अरे पण माझ्यासाठी तूच माझं जग आहे सदा. रिलॅक्स बेबी, रिलॅक्स. हम हैं एक दूसरे के लिए. लेकिन सरी, मला खूप एकटं फील होत आहे. प्लीज सरी, मला तू नेहमी सोबत हवायस. कैसी बात कर रही हो यार, मैं हूं ना तुम्हारे लिए. सरी मग आपण उद्याच लग्न करूया. निकाह? हाँ हो, उद्याच. अरे ऐसी क्या बात कर रही हो? अरे भाई, अगर तुम्हारे घर वाले राजी नहीं है तो निकाह कैसे कर सकते हैं? का तू प्रेम काय माझ्या घरच्यांना विचारून केलंस? बात ऐसी नहीं है. मग हम जिस हाल में रहते हैं, जैसे भी रहते हैं, खुश है ना, तो निकाह की क्या जरूरत है? सरी, मला हे असं आयुष्य नको आहे. बाईचं खरं सुख संसारात असतं रे. ओ नो यार. हक्क हवा असतो तिला सर्वार्थानं. तू म्हटलं होतंस ना सरी, काही झालं तरी तुम्हाला अंतर देणार नाहीस. हाँ, मैंने कहा है ऐसा बेबी, लेकिन ये शादी निकाह का झमेला नहीं चाहिए मुझे. अरे अपनी मस्त लाइफ है, तुम जियो, मुझे जीने दो. सरी, लग्न नको म्हणजे तू असंच वापरणार आहेस फक्त मला? खेळणार आहेस माझ्या आयुष्याशी? अगर असलियत में कहा जाए तो तुम्हारी जिंदगी से खेलना नहीं है मुझे. हो ना सरी, मग
करशील ना लग्न माझ्याशी? करना है चिराग साली। काय बोललास तू? चिनाल? हाँ चिनाल है तू, चिनाल। अरे खेलने की क्या बात कर रही है तू? तेरी जिंदगी तो पूरी तबाह कर डाली है मैंने। अब मुझे कोई जरूरत नहीं है तुम्हारी। चल फुट यहाँ से। सलीम, सलीम, सलीम जातीवर गेलास तू? आई म्हणत होती तेच बरोबर होतं. मी विश्वास ठेवला तुझ्यावर, ही सगळ्यात मोठी चूक आहे माझी. अरे मागचा पुढचा कसलाही विचार न करता हे शरीर स्वाधीन केलं तुझं. फुलातील मकरंद संपल्यानंतर भुंग्यानं उडून जाऊन फुलाला दूर करावं तसं दूर करतोस तू मला सलीम. एक लक्षात ठेव, भारतीय नारी आहे मी, अशी सहजासहजी हार मानणार नाहीये. जाने मन, हमारी असलियत क्या है ये जानने के लिए तुम्हें दोबारा पैदा होना पड़ेगा. दिव्या, अगर तुम्हें चैन से जीना है तो मुझे भूल जाओ, वरना मला मरणाची भीती घालतोस? माझा आस्वाद घेऊन जिवंतपणे कधीच मारलायस मला तू. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मरण मग यापेक्षा वेगळं काय असेल रे? बंद कर अपनी नापाक जबान. देख ले, मैं जिहादी मुस्लिम हूँ, जिहादी, और तुम जैसी हिंदू लड़कियों को बर्बाद करने के लिए हमारा जन्म हुआ है. हम पैदा ही इसलिए हुए हैं. यही हमारा मकसद है, यही हमारा इरादा है. अच्छा, म्हणजे हे तुझं खरं रूप आहे. किती फसवलंस रे अशा? आणि तू फसलाही असतील, पण मी सोडणार नाही तुला. मी पोलिसात देईन तुला. तू मला उद्ध्वस्त केलंस, मी तुला पुरता उद्ध्वस्त करेन. पुलिस में जाएगी? ये गीदड़ धमकी किसी और को देना, और यहाँ से जिंदा बचोगी तो जाएगी ना तू. तुझे मैं कब से कह रहा हूँ दिव्या, मेरे अंदर के शैतान को मत जगा. पर नहीं, तुझे ही मरने की बहुत जल्दी है ना, शौक है मरने का. सरी तुझ्यासारख्यामुळेच आमचा देश बर्बाद झालाय. अल्लाउद्दीन खिलजीच्या उलट कभी भी साली मेरे मुंह में थूकती है. तेरी क्या औकात है? जन्नत दिखाई है मैंने, जन्नत में भेज रहा हूँ तुझे. सचमुच मोहब्बत करता था? बिल्कुल भी नहीं. मैं तो तेरे साथ खिलवाड़ करता रहा. तू और तेरे हिंदू मजहब को बर्बाद करने का इरादा था. इरादा है और इंशाअल्लाह रहेगा भी. क्या लगता था तुझे मैं तुझसे निकाह करूंगा? हमारी औलादें होंगी, हमारी खुशहाल जिंदगी होगी. ये सब तेरा ख्वाब था, तेरा. मैं तो सिर्फ तेरे जिस्म को नोचना चाहता था. जो मैंने किया.
बिस्तर में भी मजा देती है और मारने के बाद काटने में भी मजा आता है। बहुत जोशीली थी साली, इसे फ्रिज में रखकर ठंडा करेंगे। दिव्या डार्लिंग, कैसा लग रहा है अब? ये है तुम्हारा हाथ, इसे छोटे 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 टुकड़े करूंगा मैं। ठंड पहुंची मेरे कलेजे को। आंखें खुली तो सब दिखा, गुमनाम है ये परिंदा। न ज़मीन मिली न फलक मिला, है सफर में अंधा परिंदा। जिस राह की मंजिल नहीं वही हो गया जी राजाजी, अहो या लोकांनी तर आम्हाला अवतारच बनवून टाकलं. सख्त अफसोस आहे राजाजी. आम्हालाही. म्हणजे काय, शिवाजी देव होता म्हणून त्याला साध्य झालं, आम्हाला कुठं जमणार. हतबल झालेत लोक आणि म्हणूनच या अशा परकीय शक्तींचं भावायला लागलेलं आहे. बुज़दिलों का मुल्क बन चुका है पूरा. जिस मिट्टी पर हम फख्र महसूस करते थे वहां एक क्या बोया जा रहा है राजाजी. जगणच संकुचित झालंय. धर्मांतराची झुंड येते खरी, पण फार लोक नाही येत होते. एकासारखे चिरडून टाकावे असे 2-4 बाजार होते. यांना संपवणं अवघड नाही. मात्र या धर्माचा रंग चढवला तर मग अख्खा मुसलमान धर्म वाईट दिसायला लागतो. संख्या खूप दिसते आणि मग आपणच आपलं जगणं त्यांच्या समोर खुजं बनवून टाकतो. अशी परिस्थिती बदलणं आपल्या आठवड्याबाहेरच दिसतं आणि मग इथं शिवाजी अवतरायला हवा. सिद्धिलाल,
आमची देवळं फोडत धर्मांतराची ड्युटी नाचवत आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथंच ठेचला. म्हणून आम्ही मुसलमान धर्म वाईट ठरवत नाही. आमच्या हयातीत आम्ही कुठल्याही मशिदीला तसोवरही धक्का लावलेला नाही. ही धर्माची लढाई नाहीच आहे सिद्धिग्राम. अहो, वाचलेला कुठला असतो धर्म जिथं स्वतःचीच आई बहीण कळत नाही, तिथं पशुत्व हाच धर्म आणि मग असे पशु हे ठेचावेच लागतात. बिल्कुल दुरुस्त फरमाया आपने राजा जी. आज हम यहाँ होते तो हम ही इन दरिंदों का खात्मा करते थे. अरे हम भी मुसलमान थे, जिस मिट्टी में रहते थे उस मिट्टी की इज्जत करते थे. हिंदवी स्वराज और शिवाजी राजे को खुदा मानते थे हम. लेकिन अब कुछ चंद मुसलमान यहाँ रहकर पाकिस्तान की बातें सुनकर यहाँ ऐसी गंदी हरकतें करते हैं. अगर उन्हें यहाँ रहकर ये हिंदवी स्वराज, ये मुल्क, यहाँ का कानून मंजूर नहीं, वो बेशक पाकिस्तान चले जाए. सिद्धिग्राम, खरंच खूप उपकार आहेत आपले स्वराज्यावर. आपण जीव पणाला लावून आमच्या सोबत सावलीसारखे राहिलं, तरीही आपलं नाव सुद्धा इथं कुणाला माहीत नसावं हीच आमची खंत आहे. पाण्याचा वेढा पडला तेव्हा आम्हाला सोडवण्यासाठी आपण जीवापान शर्त केली. सिद्धी वाहवा हा आपला पराक्रमी पुत्र, त्याच्या सहित आपले 5 पुत्र या पहाण्याच्या लढाईत ठार झाले, स्वराज्यासाठी खर्ची पडले. आपण तरीही मागे हटणार नाही. स्वराज्याची अखंड सेवा करत राहिलात आणि प्रतापराव गुजरांसोबत नेसरीच्या लढाईत स्वतःचा जीव ठेवला. सिद्धिग्राम, स्वराज्याची सेवा करणारे इथं मुसलमानही होते आणि गद्दारी करणारे आमचे भाऊबंधही होते. नीचपणा असा धर्माच्या साच्यात नाही पोचता येत. वासनांत होऊन प्रजेवर बलात्कार करणाऱ्या रांझ्या पाटलाचे आम्ही हातपाय तोडले आणि आमचाच बावळा सखुजी गायकवाडचे डोळे काढले. तेव्हा कुठला धर्म मी पाहिला होता. या वासरीच्या बाजारात धर्माचा रंग नकारे लावू आणि धर्माच्या होळ्या पेटून पोळ्या भाजणाऱ्या मात्र सैल नका सुरू. लाचार होऊन लाजीवाने जीवन जगणाऱ्या मनाला फक्त महाराष्ट्र धर्म शिकवा, फक्त स्वराज्य धर्म.